नमस्कार मित्रांनो. तर बघा, हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रजिस्ट्रेशन, किती % अभ्यास आहे, काय आहे शेवटची तारीख, पेपर स्कीम काय आहे ते बघणार आहोत. MST CET 2025 रजिस्ट्रेशन जे आहे ते आजपासून म्हणजे कालपासून 30 तारखेपासून चालू झालेलं आहे. CET सेल CET.org या ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन जे आहे ते चालू झालेलं आहे. तर बघा, द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेल Maharashtra has announced that the online registration process for the Maharashtra Common Eligibility Test जे आहे ते चालू झाले आहे 30 डिसेंबर 2024पासून. तर त्याची लास्ट डेट आहे 15 फेब्रुवारी 2025पर्यंत. आणि जे कॅन्डिडेट्स आहे ते 22 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लाय करू शकता, पण त्यांना 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत लेट फी लागणार आहे. ती म्हणजे ₹500. ₹500 लेट फी भरून रजिस्ट्रेशन करू शकता. तर बघा, आपण जे व्हाउचर आहे, जे व्हाउचर CET सेलकडून पब्लिश झालेलं आहे, ते व्हाउचर मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, ही आहे व्हाउचर MST CET 2025ची 30/12/2024 डिसेंबर महिन्यात, म्हणजे कालच हे व्हाउचर पब्लिश झालेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी 30/12 ते 15 फेब्रुवारी याच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करून घ्या. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व नोंदणी निश्चित करणे, म्हणजे जे रजिस्ट्रेशन आहे त्याची तारीख जे सांगत आहे 2025ची. तर दिनांक 30/12/2024 ते 15/2/2025पर्यंत जे आहे ते चालणार आहे. आणि जर लेट फी म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही आणि परत करायचं असेल तर 16/2/2025 ते 22/2/2025 या कालावधीत तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं, पण त्याला लेट फी लागणार आहे पूर्णच्या पूर्ण ₹500. ₹500 तुम्ही ऑनलाईन चार्जेस देऊन CET सेलवर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर असं आहे हे CETचं व्हाउचर 2025चं. तर यानंतर आपण बघणार आहेत, तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परवाच्या, तर 2 ग्रुप असणार आहेत. PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. हे 2 जे पेपर आहेत ते 12वीच्या बेसवर असणार आहेत. त्यानंतर बघा, PCB एक्झाम जी आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 याच्या दरम्यान होणार आहे. एक्सपेक्टेड जी डेट आहे ती 10 आणि 14. PCMची जी आहे 19 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत होणार आहे आणि एक्सपेक्टेड जी आहे ती 24 एप्रिल. त्यानंतर आपण म्हणूत इन्फॉर्मेशन व्हाउचर, जे एक्झामसाठी इन्फॉर्मेशन व्हाउचर आहे. फर्स्ट शिफ्टचा, सेकंड शिफ्टचा जो टायमिंग आहे तो आपण बघणार आहोत. ॲक्टिव्हिटीज, एक्झाम एंट्री जी होणार आहे एक्झाम हॉलमध्ये ती फर्स्ट शिफ्टची होणार आहे 7:30 वाजता सकाळी. सेकंड शिफ्टची होणार आहे 12:30 वाजता दुपारी. एंट्री इन एक्झाम हॉल म्हणजे एंट्री स्टार्ट होणार आहे. आणि लास्ट एंट्री होणार आहे ती म्हणजे 8:45 9:15 वाजता सकाळी फर्स्ट शिफ्टची, आणि सेकंड शिफ्टची 1:45. फर्स्ट लॉग इन टू रीड द इन्स्ट्रक्शन रीड करण्यासाठी फर्स्ट शिफ्ट 8:50 AM आणि सेकंड शिफ्ट 1:50 PM. आणि एक्झाम स्टार्ट होणार आहे 9 वाजता, सेकंड शिफ्टची 2 वाजता, आणि एंड होणार आहे सकाळ शिफ्ट 12 वाजता आणि सेकंड शिफ्ट 5 वाजता. असं जे आहे इन्फॉर्मेशन व्हाउचर आहे एक्झामचं. तर आपण बघणार आहोत जे अभ्यास आहे किती आहे 11वी आणि 12वीच्या याच्यावर. तर अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज जे क्लास 11th आहे आणि 80% वेटेज जे आहे क्लास 12th आहे. मग तुम्ही 12वीच्या याच्यावर जास्त भर द्या. नो निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रश्न चुकला तरी मार्क मायनस होणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही, नीटसारखं निगेटिव्ह मार्किंग CET सेलमध्ये नाही आहे. तर मार्किंग स्कीम आपण बघणार आहोत. पेपर 1 म्हणजे MST CET 2025ची मार्किंग स्कीम. पेपर 1 होणार आहे मॅथमॅटिक्स. क्लास 11चे MCQ असणार आहेत 10 आणि क्लास 12वर MCQ असणार आहेत 40. पर जे MCQ आहे एका MCQला 2 मार्क आहे. आणि पेपर 2 होणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री कंबाईन होणार आहे 10 क्लास 11, 40 क्लास 12 आणि 1 मार्क पर याला. आणि 2 मार्क मॅथमॅटिक्सला असणार आहे, तो खूप मेन पेपर असतो, आणि बाकीच्यांना 1 मार्क. त्यानंतर पेपर 3 बायोलॉजी क्लास 11वर 20 MCQ, क्लास 12वर 80 MCQ, 1
पर क्वेश्चन 1 मार्क. टोटल 100 मार्कचे जे आहे 3 पेपर आहेत. 90 मिनिट्स अबो इच तिन्ही पेपरला मिळणार आहे. अशा प्रकारे आहे मार्किंग स्कीम. तर ॲप्लिकेशन फी आपण बघणार आहोत MST CET 2025साठी यावर्षीची. तर ॲप्लिकेशन फी असणार आहे 1000 फॉर जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी आउटसाईड महाराष्ट्र स्टेट OMS and JK, आणि जे कॅटेगरी असणार आहे ते SC ST VJNT NTB NTC NTD OBC SBC यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी असणार आहे 800 रुपीज. जनरलसाठी 1000 आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत ST NT SC OBC VJNT त्यांच्यासाठी 8000 रुपीज. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.